भुसावळ शहरातील रजा हुसेन प्राथमिक शाळेतील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या प्रकरणात आता मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे। प्रसार माध्यमात प्रसारित करण्यात आलेल्या वृत्तानंतर करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान संबंधित मुख्याध्यापिकांवर प्रशासकीय कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। दिनांक 29 जून व 21 जुलै रोजी चौकशी समितीने शाळेला भेट दिल्यानंतर शालेय पोषण आहाराशी संबंधित अनेक महत्त्वाचे कागदपत्रे अपूर्ण असल्याचे, तर चव रजिस्टर, स्टॉक रजिस्टर, बचत गटाचा करारनामा आणि इतर नोंदी उपलब्ध नसून, पोषण आहार शिजवला नसून नमुना उपलब्ध नसल्याचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि स्वयंपाकी यांच्या जबाबात विसंगती असल्याचे, तसेच शाळेतील स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये गंभीर त्रुट्या असून शैक्षणिक कामकाजात हलगर्जीपणा आणि अनियमितता असल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे। प्रसंगी 21 जुलै रोजी पंचायत समितीच्या पथकाने संबंधित संस्थेला पत्र देत मुख्याध्यापिका या चौकशीत दोषी आढळल्याचे नमूद करत महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावलीनुसार चौकशी करून योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले। पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण अधिकारी काय म्हणाले। सर्वांना सूचित करण्यात येतं की सगळ्या तालुक्यांमध्ये आम्ही जेव्हा बैठका घेतल्या तेव्हा आम्ही 4 पॅरामीटर ठरवले होते। त्यातलं विद्यार्थ्यांची सुरक्षा हे एक पॅरामीटर आहे आणि सर्व शिक्षकांपर्यंत हे पोहोचलेलं आहे की विद्यार्थ्यांची फक्त शारीरिक मानसिक सुरक्षा नव्हे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विद्यार्थ्यांना जो पोषण आहार दिला जातो, म्हणजे पोषण आहाराच्या बाबतीत स्वतः आदरणीय CO मॅडम आणि मी स्वतः सुद्धा रोज सर्व तालुक्यातल्या ज्या शाळांचे फोटोज आम्ही रँडमली बघत असतो आणि जिथे चुकीचं दिसेल तिथे केंद्र प्रमुखांना पाठवून प्रत्यक्ष त्यांना पुस्तकात नोंद घ्यायला लावतोय आणि तिथं दुरुस्ती करण्याच्या सूचना सर्वांना दिलेल्या आहेत। वैयक्तिक पातळीवर आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आणि मी सुद्धा या बाबतीत जास्त आग्रह आहे की विद्यार्थ्यांना चांगला पोषण आहार मिळावा, तो पोषण मूल्य असलेला असावा, चविष्ट असावा आणि विद्यार्थ्यांनी तो आवडीने खावा आणि त्याचं पोषण मूल्य जपलेलं हवं। या संदर्भात मला तालुका गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून माहिती मिळालेली आहे आणि माझ्याकडे रिपोर्ट आता सध्या स्थितीतला जो नवीन रिपोर्ट आहे तो आलेला आहे आणि या रिपोर्टनुसार जी नियमानुसार कार्यवाही आहे ती आम्ही प्रस्तावित करतोय। प्रत्यक्ष परिस्थिती आणि प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत आलेला आहे। येत्या आठवड्याभरात जी नियमाने आहे अशी कार्यवाही सुरू करण्यात येईल। टॉयलेट बाथरूम वगैरे नाही या संदर्भात त्या बाबतीत पूर्ण पडताळणी मी आता करून घेतो, कारण आता पोषण आहाराचा जो विषय त्याच्या बाबतीत माझ्याकडे रिपोर्ट आहे। पण शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सुरक्षिततेच्या हिशोबाने जे पॅरामीटर आहेत त्याची जी आवश्यकता आहे त्याची खात्री पण मी करून घेतो आणि संबंधितांनी तात्काळ उपलब्ध करून नाही दिल्या तर कार्यवाही प्रस्तावित करतो।